पण अननेसेसरी जर हा साप पकडून नेला तर त्याचं जे काम राहिलेलं आहे उंदीर खाण्याचं ते खाण्यासाठी दुसरा साप येऊ शकतो. त्याच्यामध्ये विषारी साप सुद्धा असू शकतो. मित्रांनो, आता आपण नवघरमध्ये आहोत आणि इथे जाळामध्ये धामण साप फसलाय. आपण त्याला सोडवतोय. जर हा फसलेला राहिला जाळामध्ये तर हा मरेल. तर असं जर काही तुम्हाला जाळामध्ये फसलेला साप किंवा घोरपड इतर जीव तुमच्या घर परिसरात दिले त्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर जवळच्या सर्पमित्रांना नक्की फोन करून त्या जीवाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. ओके, आता आपण ह्याला सोडवतोय. तुम्ही बघत राहाल. ये झालं. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं झालंय. मला कट करू दे. जरा कैची बघ दुसरी. साप आहे साप. झालं. 2 धागे आहेत. थांब जरा. थांब, मला सोडू तर दे. थोडं राहिले. थांब. थांब. बाहेर या. बाहेर ये. बाहेर नाही अडकत चालले. घट्ट आहे ना. कैचे बघा ये एवढी कैची. झालं. थांब. झालं. थोडं टपात पाणी घे. टपात पाणी. पाणी घे टपात. साधं पाणी घ्या टपात. पण अननेसेसरी जर हा साप पकडून नेला तर त्याचं जे काम राहिलेलं आहे उंदीर खाण्याचं ते खाण्यासाठी दुसरा साप येऊ शकतो. त्याच्यामध्ये विषारी साप सुद्धा असू शकतो. थोडा टाका. मित्रांनो, हा धामण साप आहे. इंडियन रॅट स्नेक खूप मोठा होतो म्हणून माणसाला भीती वाटते. साप कुठला आलाय ते आदळवाट आहे. तर घाबरू नका. साप जर घराजवळ आले भीती वाटत असेल तर वनविभागाचा हेल्पलाईन नंबर आहे 1926. त्याला तुम्ही रात्री अपरात्री फोन करून मदत मागू शकता. पण ह्यांना मारणं हा एक पर्याय नाही आहे, कारण हे जगले पाहिजेत. हे जर जगले तर आपण कुठल्याही आजाराला तोंड देऊ शकतो. जर जगले नाही तर आपल्याला आजारपणात कुठलंही औषध मदत करणार नाही. कारण अशा प्रकारचे जे विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, त्या विषारी सापांच्या विषापासून जरुरी अशी औषधं बनवली जातात आणि ती औषधं डॉक्टर आपल्याला देऊन बरे करत असतात. म्हणून आपल्याला ह्या सापांना वाचवायचं आहे. आता हा साप ओळखायचा कसा ते बघा. सिंपल आहे, साधं आहे. हे शेपटीकडे जे रेटिक्युलम दिसते ना, जाळीदार नक्षी, त्याच्यावरून हा साप तुम्ही लगेच आयडेंटिफाय करू शकता. ह्याच्याशिवाय जर ह्याचा तोंडाचा जबडा बघितला, त्या सापाचा तोंडाचा जबडा बघितला तर ह्या जबड्यावरती काळ्या उभ्या रेषा आहेत. ह्या जोडलेल्या आहेत. त्याच्यावरून तुम्ही हा धामण साप अगदी सहजतेने ओळखू शकता. ठीक आहे. एक सापाची ओळखण्याची खूण आहे प्रत्येक सापाची. तर हा जीव जर तुमच्या घर परिसरात दिसला असेल तर त्याला पकडायला बोलू नका, गरज नाही. आता आपण हा जाळ्यात फसलेला म्हणून आपण ह्याला रेस्क्यू केलाय. जर जाळ्यात फसला नसेल, धामण साप आपल्या घराजवळ फिरत असेल तर त्याला फिरू द्या. तो उंदीर खाण्यासाठी आलेला असतो आणि तो त्याचा उंदीर खाऊन जाईल. जर आपण अननेसेसरी जर हा साप पकडून नेला तर त्याचं जे काम राहिलेलं आहे उंदीर खाण्याचं ते खाण्यासाठी दुसरा साप येऊ शकतो. त्याच्यामध्ये विषारी साप सुद्धा असू शकतो. आपण सगळे चांगले शिकलेले आहोत आणि आपण नाही समजून घेतले तर कोणी समजून घेणार नाही. ओके, थँक्यू. पुन्हा एकदा, हा धामण साप इंडियन रॅट स्नेक, शेतकऱ्याचा मित्र, सर्वात जास्त उंदीर खाणारा साप आणि माणसाला भीती वाटते लांब आहे म्हणून, पण घाबरू नका. आत्ता समजून घेतलं नाही तर कधीच नाही. ओके, थँक्यू.